एक मुलगा आत्महत्या करण्यासाठी कठड्यावरती येतो, सोबत त्याचा बापही असतो, त्याची आईही एका बाजूला असते, त्याला विनवत असतात, पाठीमागे येऊन म्हणत असतात, मात्र तो कुणाचाही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसतो. त्याचा बाप त्याच्या जवळ येतो, बाप जवळ आल्याच्या नंतर तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, दोघांचाही तोल जातो, दोघंही खाली पडतात, मरतात. काही क्षणामध्ये आईही त्याच ठिकाणाहून उडी घेते, मरते. मुद्दा हा आहे की हे मरतात हे खरं आहे, परंतु हे प्रकरण कशामधून घडलेलं आहे हे तुम्हालाही माहीत आहे. ज्यांचा प्रेम विवाह होता ते विभक्त राहत होते आणि याच गोष्टीमधून हे प्रकरण घडलेलं होतं. त्याचं सविस्तर विश्लेषण अगदी थोडक्यात मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे, तेव्हा विनंती आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी यासार पवार आणि आपण पाहत आहात सीधी बात नो बकवास. मित्रहो, पोरगं मेलं, पोराची आईही मेली, पोराचा बापही मेला, ह्याच्या विषयी मी तुम्हाला जास्तीचं सांगत बसणार नाही. हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्या आईचं आणि बापाचं प्रेम प्रकरण होतं हेही आपल्याला माहीत होतं. मुद्दा हा आहे की त्याच्यानंतर मग त्यांचं बिनसलं आणि तिथून पुढे हा प्रकार सुरू झाला, तिथून पुढे हा खेळ सुरू झाला. तुमचं प्रेम प्रकरण आहे, तुमचा अरेंज मॅरेज आहे, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. मात्र तुम्ही जेव्हा एखाद्या अपत्याला जन्म देता त्याच्यानंतर त्याला सांभाळण्याची जबाबदारी जितकी बापाची असते तितकीच आईची असते. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही अगोदर करू शकता. तुम्हाला तुमचा बेबनाव करायचा आहे, तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे, तुम्हाला 4 ठिकाणी काय तुम्हाला शेण खायचं आहे, जे काही करायचं आहे त्याची जबाबदारी किंवा ते जे काही करायचं आहे ते तुम्ही अपत्याला जन्म देण्याच्या अगोदर करायला हवं, अपत्याला जन्म दिल्याच्या नंतर नव्हे. जेव्हा तुम्ही एखाद्या अपत्याला जन्म देता तेव्हा त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुमची असते, त्याला घडवण्याची जबाबदारी तुमची असते. तुम्ही जे हरामखोर वागत आहात, अपत्याला जन्म दिल्याच्या नंतरही तुम्ही सोडून जात आहात, मुलांना कुठेतरी लहान मुलांना रस्त्यावरती सोडून देत आहात किंवा अगदी 3-4 वर्षाच्या मुलांना पुलावरती सोडून कुठली तरी आई पळून जात आहे किंवा कुठला तरी बाप निघून जात आहे, हे जे सगळे प्रकार चालू आहेत हे हरामखोर प्रकार आहेत, हे नालायक प्रकार आहेत, हे पूर्णपणे चुकीचे प्रकार आहेत. माझं मत मी परत एकदा जाहीर सांगतो तुम्हाला, तुम्हाला जे काही करायचं आहे त्याला स्वातंत्र्य आहे. न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही ते करू शकता. मात्र ते कधी करू शकता तर तुम्ही एखाद्या अपत्याला किंवा एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला जन्म देण्याच्या अगोदर तुम्ही वाटेल ते करू शकता. तुम्हाला काय नालायकपणा करायचं करू शकता. मात्र जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला किंवा एखाद्या अपत्याला जन्म देता, तुमच्या भरोशावरती तो जन्माला आलेला असतो आणि तो जन्माला आल्याच्या नंतर त्याला घडवण्याचं, त्याला संरक्षण करण्याचं, त्याला पोसण्याचं, त्याला मोठं करण्याचं, त्याचा सांभाळ करण्याचं आणि तुमच्या संपत्तीमधला समान वाटा त्याला देण्याचा अधिकार त्याचा जो असतो तो तुम्ही हिरावून घेत आहात, त्याचं जीवन बर्बाद करत आहात. हीच गोष्ट या ठिकाणी घडलेली होती. हरकत नाही, तुमचा प्रेमविवाह होता, त्याच्याशी इतरांना काहीही घेणं देणं असण्याचं कारण नाही. मात्र तुमचा प्रेमविवाह झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या अपत्याला जन्म दिला, आणि मला असं वाटतं की तो मुलगा आता 11वीला होता, नीटची तयारी करत होता, 10वीला त्याला चांगले मार्क पडलेले होते, त्याचा अर्थ तो 16-17 वर्षांचा आहे आणि 16-17 वर्षापूर्वी तुमचा विवाह झालेला आहे. विवाह 16-17 वर्षापूर्वी झाल्याच्या नंतर आणि तुमचा मुलगा एवढा मोठा झाल्याच्या नंतर ज्या वयामध्ये त्याला सुरक्षित वातावरण मिळण्याची गरज आहे, सुरक्षित घर मिळण्याची गरज आहे, सुरक्षित वातावरण मिळण्याची गरज आहे, अभ्यासासाठी एक चांगलं मानसिक स्थैर्य मिळण्याची गरज आहे, त्या वेळेत तुम्ही जर तुमचा बाप आणि तुमची आई अशा पद्धतीने नालायक जर वागत असतील आणि तुमचा जर बेबनाव होत असतील तर त्याला सगळ्या परिस्थितीला जबाबदार ते आई आणि बाप आहे, ते निश्चित आहे. त्या मुलाची याच्यामध्ये कुठलीही चूक नव्हती. आणि फक्त हे एकच प्रकरण आहे असं नाही, महाराष्ट्रात आणि देशात अशी अनेक प्रकरणं सुरू आहेत. जेव्हा तुमची मुलं मोठी होतात तरीही तुम्ही दुसऱ्या लग्नाचा, तिसऱ्या लग्नाचा अशा पद्धतीने विचार करत आहात. हा पूर्णतः चुकीचा आहे. तो विचार तुम्ही मुलाच्या जन्माच्या अगोदर घ्यायला हरकत नाही, त्याच्याशी कोणाचीही काही हरकत असण्याचं कारण नाही. मात्र जेव्हा तुम्ही एका मुलाला जन्म देता, मुलाला घडवण्याच्या काळामध्ये तुम्ही जर असा चुकीचा विचार करत असाल तर त्याचे थेट परिणाम मुलांच्या आयुष्यावरती होतात आणि कशा पद्धतीने जीव गेला हेही आपण बघितलेलं आहे. मुलाची आई आणि वडील हे विभक्त राहत होते, मुलाचा बाप त्या ठिकाणी राहत नव्हता आणि मुलाची अपेक्षा ही होती की ह्या 2 लोकांनी एकत्र राहावं. ही खरं तर जबाबदारी ह्या 2 हरामखोरांची होती, यांची होती, मुलाची नव्हती. मुलगा तर लहान होता, मुलगा अजून 18 वर्षापेक्षा लहान होता आणि तो अभ्यासाच्या वयामध्ये होता, तो हुशारही होता, त्याला 90% जास्त टक्केही होते, 10वीला नीटची तयारीही करत होता.
जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला जन्म देता आणि अशा पद्धतीनं मुलगा घडण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा त्याला सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी निश्चित त्या आईची असते आणि बापाची असते. ते हरामी लोक जर अशा पद्धतीने वागत जर असतील तर त्या लेकरांचा कुठलाही दोष नसताना त्याचा जीव गेलेला आहे. किंवा अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत की लोक जन्म दिल्याच्या नंतर जबाबदारी झटकताना दिसत आहेत आणि जबाबदारी झटकून पळ काढताना दिसत आहेत. मात्र ही पूर्णतः चुकीचं आहे आणि याची थेट जबाबदारी याच लोकांची आहे. मला असं वाटतं की जी घटना घडलेली आहे त्या घटनेला मुलगा कुठल्याही परिस्थितीमध्ये जबाबदार नव्हता. त्याला जबाबदार ही 2 लोक होती. चूक भले कोणाचीही असेल, आईची असेल किंवा बापाची असेल, मात्र कुठेतरी समजून घेण्याची जबाबदारी त्या दोघांची होती. त्यांना जी संसार उभा केलेला होता आणि त्या संसारामधून एक फूल जन्मलेलं होतं, त्याला वाढवण्याची आणि त्याला कोमेजू न देण्याची जबाबदारी ह्या दोघांची होती. तुमच्या अपेक्षा असतील, तुमच्या काय भांडणं असतील, मतभेद असतील, जे काही असेल ते असेल, मात्र ते बाजूला ठेवून या मुलाकडे बघायला हवं होतं. मुलाला सांभाळायची गरज होती, त्याला घडवण्याची गरज होती. तुम्हाला जे शेण खायचं होतं ते तुम्ही त्याच्या जन्माच्या अगोदरच खायला हवं होतं. अशा पद्धतीनं सीधी बातमी या ठिकाणी मांडलेली आहे. माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे, कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.